मोठी बातमी सध्या पुण्यातून समोर येते। तुझ्या दुसऱ्या मुलाला गोळ्या घालू, तपास अधिकाऱ्यांनी धमकी दिली असा आरोप बंडू आंदेकरनं केलेला आहे। बंडू आंदेकरनं न्यायालयातच हा गंभीर आरोप केलाय। पसार आरोपी कृष्णा आंदेकर याची माहिती न दिल्यास त्याला चकमकीत ठार मारू अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा आरोप बंडू आंदेकर यानं सोमवारी न्यायालयात केला। होमकर खून प्रकरणातील अन्य आरोपींना पोलीस कोठडीत बेदम मारहाण झाल्याचा आरोपही करण्यात आलाय। या प्रकरणातील आरोपी सुजल मेरगू यानं मारहाण केल्याचा आरोप केल्यानंतर विशेष न्यायाधीश साळुंखे यांनी त्याच्याकडे मारहाणीबाबत विचारणा केली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, आता तपास अधिकाऱ्यांनी धमकी दिल्याचा मोठा आरोप बंडू आंदेकरनं केलाय, काय अधिक तपशील? खरं तर ही सगळी धमकी काल दिली असल्याची माहिती बंडू आंदेकरांनी कोर्टामध्ये दिलेली होती आणि त्यानंतर आज सकाळी 10:30च्या सुमारास कृष्णा आंदेकर, जो की बंडू आंदेकरांचा मुलगा आहे आणि त्याला चकमकीत आम्ही ठार मारू अशी धमकी दिली असं बंडू आंदेकरांनी कोर्टामध्ये सांगितलेलं। तो आज सकाळी 10:30च्या सुमारास पुण्यातील याच समर्थ पोलीस स्टेशनमध्ये शरण आलेला आहे। कारण का 11 दिवसांपासून आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार जरी बंडू आंदेकर असला तरी या सगळ्या मागे मास्टर प्लॅन ज्याने आखला होता तो बंडू आंदेकरांचा मुलगा कृष्णा आंदेकर होता। तो जो आहे तो साधारणतः 10:30च्या सुमारास या पुणे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय आणि त्याचा आता पुन्हा एकदा ताबा जो आहे तो अटकेची प्रक्रिया जी आहे ती गुन्हे शाखेकडून केली जाते। साधारणतः दुपारी 3:30च्या सुमारास त्याला कोर्टामध्ये देखील हजर केलं जाऊ शकतं, परंतु आयुष कोमकर याची जी हत्या झालेली होती त्या हत्येनंतर जवळपास 11-12 जणांना जे आहे ते अटक केलेलं होतं। आंदेकर कुटुंबातील जवळपास सगळेच जण सापडलेले होते। गुजरात बॉर्डरवरती काल परवा दिवशी 4 जणांना अटक देखील पुणे पोलिसांनी केलेली होती, परंतु काही करून मास्टर प्लॅन ज्याने आखलेला होता तो कृष्णा आंदेकर होता आणि तो कृष्णा आंदेकर पोलिसांना मागील 11 दिवसांपासून सापडत नव्हता। त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी वेगवेगळे दबाव तंत्र वापरले आणि त्यातलाच एक भाग म्हणजे जर तो काय सापडला नाही तर आम्ही त्याला चकमकीमध्ये ठार करू, त्याचा एन्काउंटर करू अशा प्रकारची धमकी बंडू आंदेकरांना दिली असं मत, असा आरोप जो आहे तो बंडू आंदेकरांनी काल कोर्टामध्ये केला आणि आज सकाळी 10:30च्या सुमारास कृष्णा आंदेकर जो आहे तो पुणे पोलिसांना शरण आलेला पाहायला मिळतोय। अगदी काही वेळापूर्वी त्याचा ताबा जो आहे तो गुन्हे शाखेला दिलेला आहे। गुन्हे शाखेकडून त्याची सगळी अटकेची प्रक्रिया जी आहे ती आता इथून पुढच्या तासाभरामध्ये केली जाईल। त्याचं मेडिकल ससून रुग्णालयामध्ये केलं जाईल आणि त्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। सगळ्यात महत्त्वाची बाब मध्ये कोर्टामध्ये काय घडतंय, कारण का आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणामध्ये जे 4 आरोपी आहेत मुख्यतः, मग ते मध्ये सुजल मिरगू असेल किंवा अमन पठाण असेल किंवा इतर 2 जण असतील, तर हे कृष्णाचे जवळचे मित्र होते। कृष्णाने जे आहे ते दत्ता काळेला काही दिवसांपूर्वी आंबेगावच्या परिसरामध्ये रेकी करायला पाठवलं होतं। त्याला सोमनाथ गायकवाडच्या कुटुंबियांचा खून करून बदला घ्यायचा होता, परंतु दत्ता काळे सापडले गेल्यामुळे त्यांना प्लॅन बदलावा लागला आणि कृष्णानेच प्लॅन बदलून गणेश कोमकर यांचा मुलगा जो आहे तो आयुष कोमकरची हत्या केली अशा प्रकारचा संशय पुणे पोलिसांना आहे। त्यामुळे कृष्णा सापडणं खूप महत्त्वाचं होतं, परंतु अखेर काही वेळापूर्वी कृष्णा जो आहे तो पुणे त्यामुळे एकंदरीतच आता या प्रकरणी न्यायालय नेमकं पुढे काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।